नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 19। विद्यार्थी मित्रांनो, दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी सामान्य ज्ञानचे काही टॉपचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचाच आहे। आणि मित्रांनो, परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ IMP क्वेश्चन या ठिकाणी दररोज अगदी मोफतमध्ये आणणार आहोत। त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट वेळेवर भेटत राहतील। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हर्षवर्धन पाटील। प्रश्न दुसरा, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण डॅश डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नैनीताल। प्रश्न क्रमांक तिसरा, राज्यसभेत कोणी जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 मांडले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूपेंद्र यादव। प्रश्न क्रमांक चौथा, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऊर। प्रश्न क्रमांक 5वा, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विधानसभा अध्यक्ष। प्रश्न क्रमांक 7वा, जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून भारतातील बंगळुरू हे शहर कितव्या क्रमांकाचे ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6व्या क्रमांकाचे ठरले आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ता आपल्या या व्हिडिओ लगेच लाईक करायचा आहे। प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर चंद्रपूर बरोबर। प्रश्न क्रमांक 9वा, कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी सर्वात जास्त काळ अंतराळात राहण्याचा विक्रम केला? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रशिया। प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? बघा, सर्वच IMP प्रश्न आहे, सर्व प्रश्न नीट काळजीपूर्वक बघायचे आहेत। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, कोणत्या संस्थेने भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीचा 150 मिमीचा स्मार्ट दारुगोळा विकसित केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए IIT मद्रास। प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजे काय, नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर, ठाणे खाडी फ्लोमिंगो अभयारण्य। प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या ठिकाणी 7वी हिंदी महासागर परिषद आयोजित करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पर्थ। प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला केवाडिया गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न क्रमांक 15वा, राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शक्तीपीठ। प्रश्न क्रमांक 16वा, डॅश डॅश हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मोढेरा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17वा, कोणत्या देशात जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन 2024 आयोजित झाली? तर बघा,
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सौदी अरेबिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 अंदमान बेटासमूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बॅरन आयलँड. प्रश्न क्रमांक 19 कोणते राज्य केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुजरात. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 20 संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजे समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद.